या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। नमस्कार, हे आहे कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह आणि आपण पाहताय सकाळच्या टॉप न्यूज। अवघ्या जगामध्ये सागरी किल्ले केवळ महाराष्ट्रात आहेत। जलदुर्ग आणि गडदुर्गांनी रायगड जिल्हा समृद्ध आहे। या रायगडमध्ये सी फोर्ट सर्किट टुरिझम करण्यात यावं। किल्ले रायगडाचं संवर्धन हे शास्त्रोक्त पद्धतीनेच केलं जाईल। दुर्दैवानं आताचं राजकारण द्वेषापोटी चाललंय। मला राजकारणावर बोलायचं नाही, परंतु हा आपला इतिहास नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास नाही, असं प्रतिपादन छत्रपती संभाजीराजांनी रोहा इथं केलं। ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय। भाजप देशाला महासत्ता बनवेल, देशाला सुरक्षित बनवेल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण कुंभार माठ इथं बोलताना व्यक्त केला। भाजपच्या नेतृत्वात भारताची गतिमान प्रगती होते। भाजप हा जगातील मोठा पक्ष आहे। या पक्षाच्या सर्व उमेदवारांना आगामी सर्व निवडणुकात बहुमताने विजयी करणं हा धर्म प्रत्येकाने पाळावा असं आवाहनही केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या 6 मेला रत्नागिरीमध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर सभा होणार होती। याबाबतचं वृत्त मनसेनं जाहीरही केलं होतं, परंतु जेव्हा मनसेचे पदाधिकारी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीकडे विचारणा करण्यास गेले असता संस्थेनं त्यांना जवाहर मैदानावर सभा घेण्यास नकार दिलाय। यामुळे सभेचा दिवस जवळ आलेला असताना मनसेची कोंडी झाली आहे। आगामी 2024च्या लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष कामाला लागलेत। काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणात लवकरच 2 मोठे भूकंप होणार असल्याचं म्हटलं होतं। अशात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलंय। आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही हे आता सांगता येणार नाही असं शरद पवार म्हणाले। एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते असं शरद पवारांनी म्हटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे। ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। ठाकरे गट जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत खळबळजनक आरोप केले। सध्या फक्त पदाचा राजीनामा दिला असून कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेतले जातील असं महेश पासलकर यांनी म्हटलंय। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण 7 लाईव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक होते SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।